श्री गणेश पुराणानुसार गणेश जन्माची आणि त्याचं शिर हत्तीचं असल्याची कथा अशी आहे. देवी पार्वतीच्या 2 सख्या होत्या, जया आणि विजया. दोघी अत्यंत सदाचारी आणि विवेकी होत्या आणि देवी पार्वती दोघींचा मोठा आदर करीत. एक दिवस दोघी सखी पार्वतीला म्हणाल्या, शिवजींची इतके गण आणि तुझे एकही नाही. तुझा निदान एकतरी गण असायला हवा. उमा आचार्याने म्हणाली, असं का म्हणताय सख्यांनो? आपल्याकडे तर किती करोडो गण आहेत, जे सदैव आपल्या आज्ञा पालनास तयार असतात. मग कशाला बरं कुठल्या गणाची आवश्यकता? सख्या म्हणाल्या, सर्व गण महादेवांचे आहेत. त्यांचीच आज्ञा ते सर्वात आधी महत्त्वाची मानतात. नंदी, भृंगी, साकाट सगळे गण तुझी आज्ञा तर मानतात, पण प्रभू आशुतोषाची आज्ञाच त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. जर तुझी काही आज्ञा दिली आणि शिवजींनी डावलली तर कुणीही गण तुमची आज्ञा मानणार नाही. तुम्ही विचारलं तर नक्कीच ते काही कारण सांगतील. देवी पार्वतीने आपल्या सख्यांचं बोलणं ऐकलं, पण काही काळानंतर ती ते विसरून गेली. एके दिवशी पार्वती स्नानासाठी चालली होती. जाताना तिने नंदीला आदेश दिला की त्याने द्वारपाल बनून आत जाण्यास अडवावं. नंदी दाराशी उभा राहिला. त्याच वेळी शंकर तिथे आले आणि आत जाऊ लागले. नंदीश्वर त्यांना अडवत म्हणाला, स्वामी, माता आत स्नान करते आहे, त्यामुळे कृपया तुम्ही इथेच थांबावं. शंकरांना नंदीचं बोलणं ऐकलं न ऐकलंसं करत आत प्रवेश केला. भगवंत आशुतोषांना अशा प्रकारे आत आलेलं पाहून देवी पार्वतीला आपल्या सख्यांचं बोलणं आठवलं. तिच्या लक्षात आलं की सगळे शंकरांचे सेवक आहेत आणि त्यांचीच आज्ञा त्यांना महत्त्वाची वाटते. नंदीने आज्ञा माझा अपमान केला. जर माझा कुणी गण असता तर त्याने माझी आज्ञा मानली असती. असा विचार करून महादेव गेल्यानंतर देवी पार्वतीने आपल्या पवित्र देहाचा मळ काढून त्यापासून एका बालकाची निर्मिती केली आणि त्याला चेतना दिली. तो बालक सर्व गुण संपन्न, सर्व दोषविरहित, सुडौल शरीराचा, महाबली आणि पराक्रमी होता. पार्वतीने त्याला सुंदर वस्त्र आणि आशभूषांनी सुशोभित करत म्हटलं, वत्सा, तू माझा पुत्र आहेस. माझ्याच देहापासून तुझी उत्पत्ती झाल्या कारणाने तू मला सर्वाधिक प्रिय आहेस. तसा तो बालक माता पार्वतीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला, माते, मी तुझाच आहे, तुझाच राहीन आणि सदैव तुझ्याच आज्ञेचे पालन करीन. पार्वती म्हणाली, पुत्रा, तू माझ्या आज्ञेव्यतिरिक्त दुसरी कुणाचीही आज्ञा मानू नकोस. तू माझ्या द्वाराशी उभा राहा आणि माझ्या आज्ञेशिवाय कुणालाही अंतपुरात प्रवेश देऊ नकोस. पार्वतीने बालकाचे डोके मायेने कुरवाळलं आणि त्याच्या हातात एक दिव्य काठी दिली. ते दिव्य बालक काठी हातात धरून दरवाजावर उभे राहिले. आता पार्वतीने आपला स्वतःचा गण दारात उभा केला असल्याचे तिले अचानक आत कुणी येत असल्याची चिंता राहिली नाही. तेवढ्यात भगवान आशुतोष तिथे आले आणि दारात कोण उभे आहे हे न बघताच आत जाऊ लागले. बालकाने हातातली काठी पुढे करत त्यांना म्हटलं, देवा, हे माता पार्वतीचं भवन आहे. इथे त्यांच्या अनुमतीशिवाय प्रवेश वर्जित आहे. तुम्ही परवानगीशिवाय असे कसे सरळ आत जाताय? तेव्हा कुठं भगवान चंद्रशेखरांचं लक्ष त्या बालकाकडे गेलं आणि ते म्हणाले, मूर्ख, कोण आहेस तू? तुला कळतंय तरी का तू कोणाला अडवतो आहे? रस्त्यातून बाजूला हो आणि मला आत जाऊ दे. बालकाने म्हटले, माता आज स्नान करते आहे. जेव्हा ते स्नान आटपून वस्त्र धारण करेल तेव्हा त्याची परवानगी घेऊन मी तुम्हाला आत जाऊ देईल. तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा, नाहीतर थोड्या वेळाने परत या. त्रिलोचनाला हा प्रतिबंध रुचला नाही आणि ते म्हणाले, अरे, तुला ठाऊक नाही, मी पार्वतीचा पती, त्रिलोक्याचा स्वामी साक्षात शिव आहे. त्यामुळे तू माझ्या मार्गातून बाजूला हो आणि मला आत जाऊ दे. बालकाने आता पूर्णपणे रस्ता अडवत म्हटले,
तुम्ही कोणीही असा, जोवर माता आज्ञा देत नाही मी तुम्हाला आत जाऊ देणार नाही. शंकर आपला क्रोध आवरत विचार करू लागले. माहिती नाही हे बालक कोण आहे, जे माझा मार्ग अडवण्याचे साहस करत आहे. शंकर तिथून निघून गेले आणि त्यांनी आपल्या गणांना पाठवून त्यांच्याविषयी माहिती काढण्यास सांगितली. शिवगण पार्वती पुत्रजवळ आले आणि म्हणाले, तू तर दिसायला अगदी कोवळ्या शरीराचा बालक वाटतोस. मोठ्यांचं एक आणि इथून निघून जा. पार्वतीनंदनाने शिवगणांना बघून म्हटले, कोण आहात तुम्ही? उगाच मला त्रास देताय. अधिकारी पुरुषांची आज्ञा मान्यतच सेवकांचं कल्याण असतं. त्यामुळे माझं ऐका आणि इथून निघून जा. बालकाचं ते बोलणं ऐकून शिवगणांना हसू आला. मग ते कठोर स्वरात म्हणले, तुझं भलं यातच आहे, तू इथून गुपचूप निघून जा. पार्वतीपती शंकरांची अशी आज्ञा आहे. बालक उत्तरलं, मी आता माता पार्वतीचाच पुत्र आहे आणि त्यांनी माझी इथं नेमणूक केली आहे. तुम्ही तुमच्या स्वामीचं म्हणणं ऐकलं, मला इथून जायला सांगताय आणि मी माझ्या मातेच्या परवानगीशिवाय त्यांना आत जाऊ देऊ शकत नाही. तुमचे स्वामी हवं तर इथे थांबू शकतात, पण आत नाही जाऊ शकत. शिवगणांना आतापुरते कळून चुकलं होतं. काही महाशक्तींचा अत्यंत शक्तिमान पुत्र आहे. हा आपल्या स्थानावरून विचलित होणार नाही. त्यांनी शंकरांना सर्व हकीकत सांगितली. प्रभू संतापून म्हणाले, तुम्ही सगळे इतके शक्तिशाली? शिवगण एका हट्टी बालकाला त्यांच्या जागेवरून हलवू शकला नाही. जा, आपल्या बळाचा वापर करा आणि गरज पडली तर त्यांच्याशी युद्ध करून त्याला तिथून हलवा. शिवगणांनी परत जाऊन बालकाला तिथून जाण्यास सांगितले अथवा मारण्याची धमकी दिली तरी ते बालक विचलित झालं नाही. शेवटी शिवगण त्या बालकावर प्रहार करू लागले आणि ते बालक आपल्या काठीने त्याच करू लागले. एकीकडे शिवगण आणि दुसरीकडे पार्वतीनंदन दोघात भीषण युद्ध झाले. त्या बालकाच्या प्रहाराने शिवगण अवस्थ होऊन इकडे तिकडे धावू लागले. हे प्रलंकारी युद्ध सुरू असता समस्त देवगण आणि देवर्षी नारदही तिथं पोहोचले. त्यांनी विचारले असता महादेवांनी त्यांना सर्व सांगितलं की कसं ते बालक भवनाच्या प्रवेशद्वारात रस्ता अडवून उभा आहे आणि कसं कुणालाच ते आत प्रवेश करू देत नाही. बलप्रयोग केला असता त्याने शिवगणांनी कशी दुर्दशा केली आहे. शंकरांच्या आदेशावरून देवगणसुद्धा त्या बालकाला तिथून दूर करण्याच्या कामी लागले, पण त्या बालकाच्या काठीसमोर त्यांची दिव्यस्त्रेसुद्धा निष्फळ ठरली. बालककडून पराजित होऊन आक्रोश करून ते प्रभू शंकराकडे गेले. त्यांची अशी दुर्दशा पाहून शिवजी अत्यंत क्रोधित झाले आणि स्वतः त्या बालकाकडे चालू पडले. समस्त देव आणि शिवगणही त्यांच्या मागोमाग निघाले. शिवजी आणि त्या बालकात भीषण युद्ध झाले आणि सगळे देव त्या बालकाचा अद्भुत पराक्रम बघून मंत्रमुग्ध होऊन गेले. शिवजींच्या त्रिशूलाच्या प्रहाराने बालकाचे शिर धडावेगळे झाले. असं देवी पार्वतीला समजलं की तिच्या प्राणनाथांनी तिच्या पुत्राचा वध केला आहे. तिने रुद्र अवतार घेतला आणि त्यातून हजारो महाशक्ती प्रगट झाल्या. देवी उमाने त्या महाशक्तींना तिथे उपस्थित साऱ्या देवगण आणि शिवगणांना दंड देण्याचा आदेश दिला. महाशक्तीच्या प्रहराने सर्व हाहाकार मजला, जणू काही प्रलयच आला. या प्रलयातून वाचण्यासाठी सर्व देवांनी पार्वती स्तुती करायचं ठरवलं आणि नारद मुनींच्या प्रतिनिधित्वाखाली देवीची उपासना केली. अशा तऱ्हेने देवीचा क्रोध हळूहळू शांत होऊ लागला. देवी म्हणाली, माझ्या एकट्या पुत्राला तुम्ही सर्वांनी मिळून मारलं. जर माझा पुत्र पुनर्जीवित झाला तरच हा प्रलय थांबेल. सगळ्यांनी जाऊन शंकरांना उमाची इच्छा सांगितली. शंकरांनी सर्व देवांना आदेश दिला, तुम्ही सर्व उत्तर दिशेत जा आणि जो कुठं पहिला जीव तुम्हाला दिसेल त्याचं शिर घेऊन इथं परत या. देवांना उत्तर दिशेस सर्वप्रथम एक हत्ती दिसला आणि त्याचं शिर घेऊन ते आले. महादेवाच्या आज्ञेनुसार त्यांनी हत्तीचं शिर बालकाच्या धडावर ठेवलं
शंकराच्या अनुमतीने सर्व देवांनी वेदमंत्र उच्चारत प्रभू शंकराच्या तेजाने जल अभिमंत्रित करून त्या बालकावर शिपडलं. त्या जलाच्या स्पर्शाने बालकाच्या शरीरात चेतना परत आली आणि थोड्याच वेळात तो असा उठून बसला जसं काही तो झोपेतून उठत होतं. बालक गणेश पुनर्जीवित झाल्याचे वृत्त मिळताच देवी पार्वतीचा क्रोध शांत झाला आणि तिने आनंदाने त्या बालकाला छातीशी कवटाळलं. सर्व देवांनी बालक गणेशाला आशीर्वाद दिले आणि महादेवांनी त्याला सर्व गणाचा अध्यक्ष नियुक्ती करून गणपती बनवले. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला चंद्रोदय समयी गणपतीचा जन्म झाला असल्या कारणाने ही तिथी पवित्र झाली. दरवर्षी पूर्ण देशात भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या रूपात साजरी केली जाते. तर मित्रांनो, आजची गणपतीच्या जन्माची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला लाईक करून शेअरसुद्धा करा. तसेच आपल्या आरती मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.